तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुमचे जितके बी सेमिस्टर एंडचे थेअरीचे पेपर झालेले आहेत, त्याचे आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काढले, ते आपण टेलिग्राम ग्रुपला दिले आणि व्हिडिओसुद्धा बनवले आपण त्याचे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हॉट 232 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सचं डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये तुम्हाला अजून काय सजेशन्स असतील तुमच्या, ते तुम्ही विचारू शकता किंवा डाऊट्स विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे हॉट 232, हा जो कोर्स आहे हा ओल्ड सिलेबसचा जो 5th एडिशनचा सिलेबस होता, त्यात 4th सेमला हा कोर्स होता सिमिलर हॉट 243 या कोर्स टायटल होता त्याचा. तर सेम टू सेम तोच कोर्स आहे मित्रांनो, काही चेंज नाही झालेला आहे, फक्त काही टॉपिक्स आलेले आहेत न्यू. तर त्यात एक सेकंड चॅप्टर जे आहे सिलेबस कॉपीमध्ये तुमचं क्लासिफिकेशनचं ते ॲड झालेलं आहे आणि काही न्यू क्रॉप्स आलेले आहेत, जसं डेट अँड बेअर, ऑइल पाम, पामराया, कोकोआ, असे काही न्यू क्रॉप्स ॲड झालेले आहेत. बाकी तर सिमिलर त्याच कोर्ससारखा आहे आणि त्याच कोर्सच्या नोट्स तुम्ही जर प्रेफर केल्या तरी तुम्हाला अतिशय चांगले मार्क्स मिळतील यात. आणि सोपा कोर्स आहे, जसा ॲग्रो 232चा कोर्स होता त्याचप्रमाणे तुम्हाला इथे क्रॉप्स असतील, फक्त हे हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत आणि यांचे तुम्हाला सॉईल क्लायमेट त्याच प्रकारे काही पॉईंट्स विचारले जातील. तर आता मागे आपण ॲग्रो 232चे मोस्ट प्रोबेबल काढले होते, तर त्यात आता पॅटर्न नवीन असल्यामुळे 6 मार्क्सला क्वेश्चन होता, तर मी 6 पॉईंट्स घेतले होते एका क्रॉपला, सब पॉईंट्स. बट एक्झामला ते 4 झाले, 1.5 मार्क्सला 1 पॉईंट आला. तर आपण आता हॉर्टीमध्ये 4 मेन पॉईंटच घेतलेले आहे यासाठी. एक्झामला 6सुद्धा विचारू शकता एक्झामिनर. बट तुम्ही जर क्रॉप वाईज स्टडी केला तर तुम्हाला 6 पॉईंट जरी विचारले तरी तुम्ही त्यात लिहू शकता आणि त्यात आपण मेन क्रॉपसुद्धा डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सकडे वळू. त्या अगोदर मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगतो जे जास्त तर विचारले जातात प्रत्येक क्रॉपसाठी. त्यात सॉईल क्लायमेट झालं, मॅन्युअर्स फर्टिलायझर झालं, प्रोपगेशन अँड प्लांटिंग, व्हरायटीज, हार्वेस्टिंग अँड यील्ड, प्लांटिंग डेन्सिटी, काही क्रॉप्सच्या स्पेशल प्रॅक्टिसेस झालं, जसं की बनाना झालं. त्यानंतर PGRsबद्दलसुद्धा विचारलं जाऊ शकतं आता. आणि इकोफिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट असा क्वेश्चन जर आला पॉईंटमध्ये, तर इकोफिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट आणि सॉईल अँड क्लायमेट दोन्ही एकच आहे, तर कन्फ्यूज नका होऊन जाऊ. तर असे हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आणि इम्पॉर्टंट क्रॉप्स जर सांगायचे झालं तर मँगो, बनाना, सिट्रस, ग्रेप, पपाया, पोमोग्रॅनेट, कोकोनट, ॲरिकानट, टी, कॉफी, कॅश्यू, हे काही मेन क्रॉप्स आहेत. हे क्रॉप्स जरी तुम्ही केले तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. तर सिट्रसमध्ये तुम्हाला स्वीट ऑरेंज आणि मँडेरिन ऑरेंज यातनं विचारलं जातं. दोन्हींमध्ये मोस्टली गोष्टी सिमिलर आहे, बट काही पॉईंट्स जे आहेत ते वेगळे आहेत, तर ते तुम्ही त्यानुसार करून घ्या. तर आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू शकता. त्यात पहिला क्वेश्चन आहे, डिस्कस स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ कल्टिवेशन ऑफ फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप्स इन इंडिया. हा दरवेळेस विचारला जातो हा क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, तर हा क्वेश्चन तुम्ही नक्कीच करून घ्या. तर यात आता सिलेबस कॉपीमध्ये एरिया प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी, एक्सपोर्ट आणि अशा काही गोष्टी आहेत आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स अँड प्लांटेशन क्रॉप्ससुद्धा आहे. तर ह्या पॉईंट्सच्या याच्याने जर तुम्ही केले स्कोप इम्पॉर्टन्स तर बेस्ट राहील तुम्हाला. आणि जर असा डायरेक्टच जर क्वेश्चन आला न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा तर मग तुम्हाला यात लिहिता येईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघू आपण. मँगो हा क्रॉप मोस्टली विचारला जातो, त्यात सॉईल क्लायमेट, व्हरायटीज, प्रोपगेशन, प्लांटिंग, हार्वेस्टिंग, यील्ड हे काही मेन पॉईंट्स आहेत. मग बनाना या क्रॉपवर सॉईल क्लायमेट, प्रोपगेशन, प्लांटिंग, इम्प्रूव्ड व्हरायटीज, हार्वेस्टिंग, यील्ड आणि याचे काही स्पेशल प्रॅक्टिसेस आहेत, जसं मिटॉकिंग, डिसकरिंग, यावर क्वेश्चन डायरेक्टसुद्धा विचारला जाऊ शकतो. मग कोकोनट हा जो क्रॉप आहे, कोकोनटवर प्रोपगेशन अँड प्लांटिंग, सॉईल क्लायमेट, व्हरायटीज, हार्वेस्टिंग, यील्ड. त्यानंतर आता कॅशिवनट या क्रॉपला मी डायरेक्ट येथे घेतलेले आहे, याचे डायरेक्ट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस विचारतील असं मी कॅशिवनट क्रॉपबद्दल मी डायरेक्ट कल्टिवेशन. तर त्यानंतर कॅशिवनट त्यानंतर जो कॅशिवनट क्रॉप आहे, तर याबद्दल मी डायरेक्ट असा क्वेश्चन घेतलेला आहे, कारण एखाद्या क्रॉपबद्दल असा डायरेक्टसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो लिफलेट टाईप फॉर्ममध्ये, जसं की ॲग्रो 232ला सोयाबीनबद्दल विचारलं होतं. एमध्ये आपण घेतलं आहे एनलिस्ट क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स अँड एक्सप्लेन एनी वन इन डिटेल. तर हा सिलेबस कॉपीमध्ये जो सेकंड चॅप्टर आहे तुमचा, लेक्चर नंबर, त्यातनं हा क्वेश्चन आहे. मग त्यानंतर डिस्कस डिफरंट फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स अँड देअर कंट्रोल मेजर्स इन सिट्रस. मग 7वा क्वेश्चन आहे, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ ग्रेप्स, प्रोपोगेशन अँड रूट स्टॉक, व्हरायटीज, ट्रेनिंग अँड प्रुनिंग. तर ग्रेप्सवर तुम्हाला PGRsबद्दलसुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग ग्वावा जो क्रॉप आहे, त्यात प्लांटिंग, न्यूट्रिशन, हार्वेस्टिंग अँड यील्ड. मग त्यानंतर आपण सेक्शन बी बघू. तर सेक्शन बीमध्ये राईट इन शॉर्ट अबाउट व्हरायटीज अँड क्लोनल रूट स्टॉक्स ऑफ ॲपल. तर ॲपलच्या रूट स्टॉकबद्दल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर हाय डेन्सिटी प्लांटिंग हे एक स्पेसिफिक क्रॉपबद्दलसुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा एक शॉर्ट नोटला तर हे नक्की विचारलं जाईल. मग त्यानंतर जो आहे पपायावर तुमचं व्हरायटीज विथ सेक्स फॉर्म अँड पेपाईन एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस जी आहे ती विचारली जाईल पपाया क्रॉपची.
मग चौथा जो क्वेश्चन आहे सॉईल क्लायमेट अँड हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ मँडेरिन ऑरेंज, तर येथे तुम्हाला स्वीट ऑरेंजसुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि हा क्वेश्चन जो आहे तो सेक्शन एमध्ये सुद्धा येऊ शकतो. मग पाचवा जो क्वेश्चन आहे हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ डेट अँड बेअर. तर सहावा आहे क्रॅकिंग अँड स्प्लिटिंग ऑफ फ्रूट इन पोमोग्रॅनेट. मग सातवा आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स इन ग्रेप. शॉर्ट नोटला आपण बघू तर ड्राय अँड वेट प्रोसेसिंग ऑफ कॉफी, सुपर इंटेन्सिव्ह कल्टिवेशन इन गुआवा, इकोफिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट इन टी, इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ ॲरिकानट. असे आपण हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स तुमच्यासाठी तयार केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला मोस्टली तर चार्ट्समधनंच अभ्यास करावा लागणार आहे. तर चार्ट्स तुम्ही प्रेफर करा. आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा अदर व्हॉट्सअप ग्रुप्सला तुम्हाला चार्ट्स आलेलेच असतील, तर चार्ट्स प्रेफर करा तुम्ही. आणि तुम्ही जर स्वतः चार्ट तयार केला असेल तर ते तुम्हाला बेस्ट राहील.